शंभूराजे पाचाडला समाधीच्या दर्शनासाठी थांबलेत का? नाही, पंत, एक लक्षात आलं का तुमच्या? काय? ना महाराज शृंगारपुरात मुक्कामास गेले, ना युवराज पन्हाळगडावर महाराजांच्या भेटीस आले. त्यामुळे आज या विजयोत्सवाच्या प्रसंगात आनंदात ते सामील नाहीत. आलं लक्षात. पण मला अजूनही आश्चर्य वाटतंय, असं झालंच कसं? महाराज परतताना युवराज त्यांची अवश्य भेट घेणार असाच आमचा होरा होता. आणि तुमचा होरा चुकला. अर्थात चुकला तो आपल्यासाठी लाभदायकच आहे. कुणी ऐकेल, अंगलट येईल आपल्या. काही अंगलट येत नाही मोरोपंत. आता माझा होरा चुकणार नाही बघा. इतर वेळी सामान्य स्थितीत दिग्विजयानंतर महाराज शृंगारपुरात पुत्र भेटीसाठी थांबणार नाहीत, किंवा महाराजांच्या निरोपानंतर युवराज आपली हातातली कामे टाकून महाराजांच्या भेटीस येणार नाहीत. याचा अर्थ कुठेतरी महाराजांच्या मनात युवराजांविषयी किंतु आहे. आणि ज्या अर्थी युवराज त्यांच्या सामोरे आले नाहीत, म्हणजे त्यांच्याही मनात किंतु आहेत. पण तुमचं हे किंतु परंतुचं तर्कशास्त्र बाप लेकाच्या प्रेमापुढे टिकणार आहे का? टिकणार, टिकवलेले आहे. बघाच तुम्ही, दोघांमध्ये कुठेतरी मानसिक दुरावा निर्माण झालेला आहे. आता आपले काम एवढेच की हा मानसिक दुरावा कमी होऊ देता कामा नये. युवराजांना भेटण्यासाठी आपण शृंगारपुरी मुक्काम घ्याल असं वाटलं होतं आम्हाला. आमची देखील तीच इच्छा होती. पण मग सगळ्याच विचारांती आम्ही पन्हाळगडावर मुक्काम घेतला. मग युवराज येऊन भेटून गेले का? नाही. म्हणजे आपण युवराजांना न भेटताच निघून आलात? आम्ही भेटीचा निरोप पाठवला होता, युवराज वेळेवर आले नाही. आमच्या फौजा थकल्या होत्या, घरी जाण्याची ओढ लागली होती. मग आम्हालाही निघून यावं लागलं. युवराजांनी तरी असं का करावं? निरोप मिळाल्यानंतर लगेच भेटीसाठी निघून यायला हवं होतं. हा प्रश्न तुम्ही युवराजांनाच विचारला तर जास्त बरं होईल. वहिनीसा, लवकर चला. काय झालं? दादासाहेबांनी स्वतःला कोंडून घेतले दालनात. बाई, आबासाहेब भेटायला येऊ नका म्हणाले. ते खूपच जिव्हारी लावून घेतलंय वाटतं. हो, पण दार का बंद करायचं? चला. यावेळी आपण फारच मोठी भरारी घेतली. जवळजवळ संपूर्ण दक्षिण हिंदुस्थान स्वराज्यात सामावून घेतलं. शिवाय विजापूर दरबार, कुतुबशहालाही आपलंच केलं. इथे पण आपण घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांप्रमाणेच आम्ही काम केलं. स्वराज्य सांभाळलं. त्याबद्दल आम्ही नंतर बोलणारच आहोत. आणि बाळराजेंना आपण विशेष शाबासकी द्यायला हवी. असं? ते कशाबद्दल? बाळराजे आता सदरेवर येतात, न्यायनिवाडे सुद्धा करतात. अगदी थोड्याच काळात न्यायदानामध्ये त्यांनी चांगली समज दाखवली. वा. आता या कामात त्यांचा हातभार लागेल तुम्हाला. पुत्राचा एका पित्याच्या कामात हातभार लागणं ह्यापेक्षा जास्त आनंदाची गोष्ट कोणती कोणत्याही पित्याला. आम्ही त्यांना नक्की शाबासकी देऊ. आणि हो, तुम्ही देखील जबाबदारी चांगली निभावलीत. काही अपवाद वगळता. आता थोड्याच वेळात महाराजांकडून कधीही आपल्याला बोलावणं येईल. त्यांच्या अनुपस्थितीत इथं काय काय घडलं, कोणते महत्वाचे निर्णय झाले,
आपल्या आपापसात काही वादाचे प्रसंग उद्भवले का या संदर्भात प्रश्न येणारच. त्याचबरोबर महाराणी साहेबांनी युवराजांच्या संदर्भात तक्रार खलिते पाठवले ते महाराजांना मिळाल्यामुळं त्या संदर्भातही प्रश्न येतीलच. यावेळी आपल्या तिघात तरी एकवाक्यता पाहिजे. मान्य आहे. मलाही मान्य आहे. आणखी एक, सदरेवरचा प्रत्येक शब्द हा महत्वाचा आहे. तेव्हा युवराजांविरुद्ध बोलताना कोणी कोणता मुद्दा मांडायचा हे आधी ठरवणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ, सारा माफीबाबतची चौकशी कारवाई हा माझ्या अखत्यारीतला विषय आहे, तेव्हा तो मी मांडेन. आणि स्वतंत्र अश्वदळ निर्मिती हा मुद्दा मोरोपंतांच्या अखत्यारीत येतो. स्वतंत्र निर्मितीबाबतचा मुद्दा मी मांडेनच. राहूजी, चौकशीच्या दरम्यान पुढे आलेले साक्षी पुरावे आपण मांडावेत. घटना ज्या क्रमाने घडत गेल्या त्या क्रमाने मांडू, म्हणजे मांडण्यातही सुसंगती राहील आणि कालानुक्रमाचा गोंधळ होणार नाही. एक लक्षात ठेवा, मंत्रिमंडळानं एकमुखानं घेतलेला निर्णय महाराजांना सहजासहजी नजरेआड करता येणार नाही. वागला आबासाहेब असे? तुमच्या समोर सगळ्यांचे बुरखे फाडायचे होते आम्हाला. तुम्ही आमचा इरादाच टरा पाडून टाकलात. न भेटता केलात आम्हाला. आता कुणाला सांगू आम्ही? कुणाला सांगू आबासाहेब? आम्ही तुमचा प्रत्येक शब्द झेलतो, फुलासारखा झेलतो, त्यानुसार वागतो, त्यावर हुकूम करतो. एवढे आरोप झाले आमच्यावर, चिखलफेक झाली, युवराज म्हणून आम्ही दिलेले निर्णय डावलले गेले. तक्रारीचा एक चिठोरा तरी पाठवला का हो तुम्हाला? का तर आमचे आबासाहेब मोहिमेवर आहेत, रणांगणावर त्यांचं लक्ष विचलित होऊ नये म्हणून. आम्हाला वाटलं होतं तुम्हाला भेटून सगळं सांगू, तुमच्या कुशीत चिरून मन मोकळं करू. संधीच दिली नाही आबासाहेब आम्हाला. ललिता पाठवला भेटीसाठी येऊ नका म्हणून. का का आबासाहेब का? मुळीच नाही पटलं आम्हाला, नाही पटलं. युवराज, युवराज दरवाजा उघडा. युवराज, नामधारी युवराज आहोत आम्ही. दादासाहेब आहोत तसं काही नाही. तुम्ही दरवाजा उघडा. आज खरोखर जटायू झालाय आमचा, पंख छाटलेला जटायू. युवराज, खाली त्यावरून गैरसमज करून घेऊ नका. आबासाहेबांच्या मनात काही वेगळं असेल. युवराज, दादासाहेब दार उघडा. दादासाहेब, आपल्या स्वराज्यासाठी ही दक्षिण मोहीम आम्ही हाती घेतली होती. आई भवानीच्या कृपेने, तिच्या आशीर्वादानं घवघवीत यश प्राप्त झालं. हा, पण ह्या यशात
जसा रणभूमीवर रक्त सांडलेल्या प्रत्येक मावळ्याचा वाटा आहे, तसाच स्वराज्याचा कारभार अगदी सुरळीतपणे चालवणाऱ्या तुम्हा सगळ्या कारभाऱ्यांचाही आहे. प्रत्येकाला दिलेली भूमिका त्यांनी चोख निभावली आहे. मोरोपंत पेशवे, विदर्भाचा तुमचा विजय. अहो काय आणि किती बोलावं आम्ही त्याच्यावर. आम्ही बेहद खुश आहोत. राहुजी सोमनाथ, सिद्धी कासिम आणि सिद्धी रफूल यांच्यातलं भांडण तुम्ही बरोबर हेरलत आणि त्याचा आपल्याला कसा फायदा होईल हे देखील जाणलं. छान. सिद्धी रफूलला आश्रय देण्याचा हा निर्णय आपल्याला पुढे जाऊन खूप लाभदायक ठरणार आहे. आम्ही धन्य झालो महाराज. महाराज, आपल्या कौतुकाचे 2 शब्द कानी पडले. भरून पावलो आम्ही. तानाजी पंत, जी. तुमच्यावरही टाकलेली जबाबदारी तुम्ही अगदी निष्ठेने पार पाडलीत. लवकरच आम्ही दक्षिण मोहिमेचा लेखाजोखा तुमच्या समोर पेश करू. प्रल्हाद पंतांच्या बरोबर या सगळ्या नोंदी करून घ्याव्या. जशी आज्ञा. स्वराज्याच्या सीमा आता विस्तारल्या. पूर्वीपेक्षा तिप्पट मोठं झालंय आपलं स्वराज्य आणि त्याचबरोबर आपल्या सगळ्यांवरची जबाबदारी देखील वाढलेली आहे. त्यामुळे आता छोट्या छोट्या वादात, वैयक्तिक भांडणात जास्ती लक्ष घालू नका. या दक्षिण मोहिमेनंतर आमची पुढची मोहीम असणार आहे ती उत्तरेकडे. आणि या दक्षिण मोहिमेसाठी आपण जितकी तयारी केली होती त्याही पेक्षा अधिक जास्त तयारी करावी लागणार आहे आपल्याला उत्तर मोहिमेसाठी. या सगळ्याबद्दल आम्ही पुढे सविस्तर बोलू. तूर्तास एवढंच पुरे. पण अपेक्षा काय केली होती आणि घडले भलतेच. युवराजांविषयी चकार शब्द नाही. युवराजांना अनुल्लेखाने मारले, महत्वच दिलेले नाही. उलट आपल्या सगळ्यांचे कौतुकच केले. आपण वेळोवेळी केलेल्या तक्रारींनी हे काम केलेले आहे. युवराज, कोणीही बाहेर थांबू नका, कोणीही नाही. आणि आमची समजूत काढण्याचा प्रयत्न करू नका. जी काय समजूत काढायची ती आमची आम्ही काढून घेऊ. युवराज, तुम्हाला जे करायचे ते आमच्या समोर करा, पण असं एकटं बसू नका. एकटे कुठे होता मी? आमच्या सोबत अपमान आहे, अवहेलना आहे आणि आबासाहेबांचा खलिताई आहेच की. भेटीला येऊ नका म्हणून. युवराज, अहो, दादासाहेब, दादासाहेब ऐका आमचं. दादासाहेब. महाराज, असं का केलं? ज्यांनी शंभूराजांच्या विरोधात बदनामीची राळ उठवली त्यांचंच तोंड भरून कौतुक केलं. ते स्वराज्याचे मंत्री आहेत. त्यांनी उत्तम कामकाज सांभाळलं, त्यामुळे ते कौतुकास पात्र झाले इतकंच. आपल्या शंभूराजांनी एवढी मोहिमेची आखणी केली, त्यांना तिथे शृंगारपुरी पाठवल्यानंतर सुद्धा अश्वदळाची उभारणी केली. ते कौतुकास पात्र ठरले नाही का? ते देखील कौतुकास पात्र आहेत, नक्कीच आहेत. आणि योग्य वेळ येईल तेव्हा आम्ही शंभूराजांचंही भरभरून कौतुक करू. शंभूराजे तुमच्या परतण्याकडे डोळे लावून उभे होते वर्षभर. आम्ही स्वतः शृंगारपुरात जाऊन आलो. तिथे काही शेतकऱ्यांची चुकीची सारा वसुली झाली. शंभूराजांनी त्यांना सारा माफी दिली, तर या मंत्र्यांनी ती रद्द केली. त्यांची नजर चूक झाली असेल. या मंत्र्यांचा शंभूराजांकडे बघण्याचा दृष्टिकोनच चुकीचा आहे. शंभूराजांनी इथे काही केलं तर यांच्या पोटात दुखतं तिथे. शंभूराजांनी अश्वदळाची निर्मिती केली स्वराज्यासाठीच ना, पण ह्या मंत्र्यांचं टुमणं सुरूच. कोणाला विचारून केलं? परवानगी घेतली का? पैसे कुठून आले? स्वराज्याचा निधी परभारे वापरला का? नाना चौकशा, नाना शंका. ठीक राणी साहेब, आम्ही स्वतः या गोष्टींची चौकशी करू. आम्हाला त्यांचा राग नाही, पण तुम्ही त्यांचं कौतुक करून त्यांचीच तरफदारी केली ह्याचा राग आला आम्हाला. राणी साहेब, हे तुम्हालाच नाही, तिथे उपस्थित असलेल्या सगळ्यांची हीच अपेक्षा असेल. हे काहीतरी करून शंभूराजांचा विषय निघावा, म्हणजे मग चर्चा करता येईल. या सगळ्या लोकांना चांगलेच ओळखतो आम्ही. आणि एकदा का चर्चा सुरू झाली की आपलं मंत्रिमंडळ सगळे पुरावे समोर ठेवणार. शंभूराजांना हाकनाक आरोपी म्हणून पुन्हा उभं राहावं लागणार आणि या सगळ्या गोष्टी आम्ही टाळल्या.
कारण आमचे शंभूराजे चुकूच शकत नाहीत असं आमच्यातला बाप आतून ओरडून ओरडून आम्हाला सांगतोय. हा, पण छत्रपती म्हणून आमच्या मंत्रिमंडळाने जी उत्तम कामगिरी बजावली आहे त्याबद्दल त्यांचं कौतुक करणं हे भागच होतं. आम्हाला तुमचं राजकारण कळत नाही आणि त्या बंद दाराआड झालेल्या चर्चाही कळत नाही. आम्हाला फक्त इतकं कळतं की आमचं लेकरू आणि आमच्या सूनबाई दुःखी आहेत. पुतळराणी साहेब, एक गोष्ट लक्षात घ्या, काहीही झालं तरी शंभूराजे आपले आहेत आणि आपल्यांची समजूत कधीही काढता येते. आपले आपले म्हणून प्रत्येक वेळी आपल्यावरच अन्याय होत आलाय. ठीक, आम्ही शंभूराजांची समजूत काढू. काढाच, फार उशीर होण्या अगोदर. पुतळराणी साहेब, आता राजकारणाचा विषय काढलाच आहे तर एक गोष्ट लक्षात ठेवा, शंभूराजे युवराज आहेत आणि ते युवराजच राहणार आहेत. पण हे मंत्री आज त्या पदावर आहेत, उद्या असतील नसतील कोणच ठाऊक. हे फक्त येणारा काळ आणि त्यांचं कौशल्यच ठरवेल. बड़ा दुख हुआ था हमें जब हमें पता चला था कि आपको रायगढ़ से बेदखल कर दिया गया, यहाँ तक कि आपके हाथ से तलवार भी छीन ली. हम आपको पूरा पूरा इंसाफ दिलाएंगे, ये दिलेर खान का वादा है. युवराज, उघडा ना हो दरवाजा. आई भवानी, आता तूच बघ. युवराजांना दरवाजा उघडण्याची बुद्धी दे. युवराज, हमें साफ साफ नजर आता है शतरंज के दाने की तरह हर दम हर पल आपका सम्मान होना चाहिए था, पर ऐसा नहीं हुआ. आपके हिस्से में अपमान आया, सिर्फ अपमान. युवराज, आपका एक खलीफा आपकी मदद के लिए काफी है, ये हमारा आपसे वादा है. युवराज, दादासाहेब असा अविचार नका करू. बहिणीचा बघा बाहेर किती वेळ झाला तुम्हाला म्हणतात दरवाजा उघडा. दरवाजा उघडा बरं. युवराज, आम्ही पाया पडतो तुमच्या. उघडा ना दरवाजा. किस जुबान से हम आपकी दोस्ती की तारीफ करें, किस जुबान से हम आपकी जुदाई का दर्द बयां करें. डरते हैं कहीं हम आपको खो न दे. किस तरह आपको हम खुदा से पाने की दुआ करें. युवराज, उघडा ना दरवाजा. का अशी जिद्द करता आहात? आम्हाला सखी म्हणता, रात्री म्हणता ना, मग आमचं ऐकत मात्र नाही. उघडा ना दरवाजा युवराज. दादासाहेब ऐकावं, शहाणा माणूस ना तुम्ही. ऐका बरं, उघडा दरवाजा. युवराज, आमचा अंत बघू नका हो. उघडा दरवाजा. आबासाहेबांचं मनावर घेऊ नका युवराज. युवराज, उघडा ना दरवाजा. युवराज. देसायांनी वसूल दिलाय. होय, त्यांनी वसूल दिला. मग का खोटं बोलला? कुणाच्या सांगण्यावरून हा लबाडपणा केला? अनाजी पंत सुरनी. युवराजांनी गाणं ऐकलं, गाण्यावर खुश होऊन कलावंतिणीवर दौलत जादाही केली. आरोप असणार शंभूराजे बिन शिवाजीराजे भोसले. सौभाग्यवती गोदावरी हिला बळजबरीने पळवून नेली असून लपून कब्जात ठेवली आहे ऐसेचे. फिर्यादीने केलेले आरोप तुम्हाला मंजूर आहेत शंभूराजे? युवराज, दरवाजा उघडा. युवराज, युवराज, आमची शपथ आहे, तुम्हाला दरवाजा उघडा. युवराज. बहिणी, पत्ताशी बाई.